आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची एक बातमी आहे की आतापर्यंत कुणी आपल्याला माहिती सांगितलेली नाही की एस आय आरच्या यादीमध्ये जर नाव नसेल तर काय करायचं आणि काय कागदपत्रे द्यायची, ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. याची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण 14 कागदपत्रे आहेत. त्यापैकी सगळीच्या सगळी इझी आहे. आता आपल्याकडे एक यादी आहे आणि एक बातमी सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये दिव्य मराठी जळगावच्या अंकामध्ये सांगितलेलं आहे की जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल, 2002च्या SIR यादीमध्ये जर नाव नसेल तर आता तुम्ही काय प्रोसेस करायची, कुठली कागदपत्रे द्यायची, हे सगळं आपण चर्चा करणार आहोत. तर पहिलं कागदपत्र काय द्यायचं आहे, पुरावा म्हणून 2002च्या यादीमध्ये किंवा जुनी निवडणूक पावती, पोल चिठ्ठी म्हणतो आपण त्याला, पोल चिठ्ठी जर त्यावेळेसची असेल आपल्याकडं तर ती पण चालून जाईल. किंवा 2002 किंवा त्या अगोदरची जर तुमच्याकडे काही जमीन मालमत्ता किंवा भाडेकरू चिठ्ठी ते जर असेल तर ती पण चालून जाईल. हे दोन डॉक्युमेंट झाली. तर तिसरा जाणून घेऊया. नागरिकत्व प्रमाणपत्र आहे. 2002 किंवा त्या अगोदरचं नागरिकत्व प्रमाणपत्र जरी आपण सादर केला तरी तुमचं नाव मॅपिंग केलं जाईल. किंवा चौथं डॉक्युमेंट आहे कायमस्वरूपी रहिवासी. जर तुम्हाला तहसील कार्यालयातून कायमस्वरूपी रहिवासी मिळालेला असेल किंवा सक्षम अधिकाऱ्यानं जर कायमस्वरूपी रहिवासी म्हणून दाखला दिलेला असेल तर तो पण ग्राह्य धरला जाईल आणि तुमची मॅपिंग होऊन जाईल. पाचवा डॉक्युमेंट आहे निर्वासित प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे हा सुद्धा डॉक्युमेंट असेल तरी तुमचं SIR मॅपिंग केलं जाईल. सहावा डॉक्युमेंट आहे पासपोर्ट. तुमच्याजवळ तुमच्या नावचा पासपोर्ट जरी असेल तर आणि ते जर तुम्ही सादर केलात तरी तुमचं मॅपिंग होऊन जाईल. तुम्हाला घाबरण्यासारखं काय नाही. सातवा डॉक्युमेंट आहे LIC डॉक्युमेंट. LIC जर तुम्ही 2002च्या अगोदर काढलेली असेल किंवा तशी जर तुमच्याकडे कागदपत्रे असतील आणि जर तुमचं नाव मॅपिंगमध्ये नाही आलं नाही तर तुम्ही ते LICची कागदपत्रे दाखवून तुमचं मतदान कार्ड मॅपिंग करून घेऊ शकता. आठवा जो डॉक्युमेंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. यानुसार आपल्याला असं म्हणलेलं आहे की शासनाने दिलेले कोणतेही अधिकृत परवाना किंवा प्रमाणपत्र, शासनाने जर तुम्हाला मोटर व्हेकलचाच लायसन्स दिलेला असेल असं नाही, तुमच्या उद्योगाचा जरी एखादा लायसन्स असेल किंवा गन लायसन्स असेल किंवा संबंधित कसलीही परवाने असो, ते जर तुमच्याकडे असतील, सॉमिल असेल किंवा इतर कोणतेही परवाने जर असतील आणि ते जर 2002च्या आधीचे असतील, मतदान कार्ड मॅपिंग करण्यासाठी सक्षम आहे. आता जाणून घेऊया नववा डॉक्युमेंट काय आहे. शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज. जर 2002च्या अगोदर शासकीय किंवा निमशासकीय नोकरीमध्ये जर तुम्ही असाल आणि त्याची जर कागदपत्रे पुरावे तुमच्याकडे आहेत तर ते पण तुम्हाला चालू. आता 10वा डॉक्युमेंट आहे बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते. बँकेचे जर खाते असेल 2002च्या आधी काढलेले तर ते पण चालून जाईल. मॅपिंग असणंच असं काही बंधनकारक नाही. शिवाय 11 नंबरचा आहे जन्म प्रमाणपत्र. 12 नंबरला आहे बोर्ड किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र. तुमच्याकडे TC सनद किंवा मार्कशीट जर असेल किंवा तुमच्याकडे जन्मदाखला जर असेल आणि त्याच्यावर जर मेन्शन असेल जिल्हा तुमचा आणि जन्मतारीख तर ते पण चालून जाईल. 13वा दस्तऐवज आहे तुम्ही जर एखाद्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सामील असाल, तुम्ही जर एखाद्यावर केस केला असेल किंवा तुमच्यावर कोणी केस केलेली असेल तर त्याचे सुद्धा कागदपत्रे असतील किंवा जजमेंट असेल किंवा ऑर्डर असेल ते दोन्ही पण चालतील. आणि 14वा आहे रेशन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र. हे 14 डॉक्युमेंट असे आहेत जे तुम्हाला मॅपिंग करता येईल. 2002च्या SIR यादीमध्ये तुमचं जर नाव नसेल तरी तुम्हाला मॅपिंग करण्यासाठी सोपं जाईल.